एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत, मात्र महायुतीचं पारडं काहीसं जड. शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात सर्वच एक्झिट पोलमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर. 6 पक्षांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 6व्या स्थानी येण्याची शक्यता. सर्वच एक्झिट पोलनुसार भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता. भाजपला सरासरी 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज. राज्यात काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 65.11% मतदानाची नोंद. सर्वाधिक मतदान कोल्हापुरात तर मुंबईत सर्वात कमी म्हणजे 52.07% मतदान. मतदानाच्या टक्केवारीत करवीरकरांची बाजी. 84.79% मतदानासह राज्यात पहिला नंबर. तर दुर्गम आणि नक्षलग्रस्त गडचिरोलीतही शांततेत मतदान. तब्बल 73.70% मतदानाची नोंद. पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळेंवर मतदान केंद्राबाहेरील जमावाची दगडफेक. राजळेंनी मतदान केंद्रात कोंडून घेत वाचवला जीव. 2 तासांनी प्रशासनाकडून सुटका. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर कारवाई करावी, काँग्रेसची मागणी. चांदिवलीत मतदान सुरू असताना शिंदेंनी रोड शो केल्याचा आरोप. उद्योगपती गौतम अदानींवर अमेरिकेत गंभीर आरोप. लाचखोरीसाठी अमेरिकी गुंतवणूकदारांची फसवणूक. काँग्रेसकडून जेपीसी चौकशीची मागणी. वक्फ बोर्ड बिलाच्या संयुक्त संसदीय समितीची आज दिल्लीत बैठक. हिवाळी अधिवेशनासाठी सुधारित अंतिम मसुदा तयार होण्याची शक्यता. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 15 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा. भारतीय महिला संघाला आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचं विजेतेपद. बलाढ्य चीनवरती 1-0 ने विजय. 11 गोल करणारी दीपिका ठरली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.